नमस्कार मित्रांनो, मी सुचेंद्र आपलं सर्वांचं वी अकॅडमीमध्ये स्वागत करतो. आपल्या डेली आन्सर रायटिंग आत्मनिर्भर सिरीजमध्ये जी आपली मेन्सची टेस्ट सिरीज आहे व त्याच्यामध्ये उत्तरे तुमची आणि त्याच्या उत्तराला दिशा आमची असणार आहे, अशा एक आगळ्या वेगळ्या मेन्सच्या टेस्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि या टेस्ट सिरीज अंतर्गत आपण डेली वेगवेगळ्या प्रश्नांची इथे उत्तरे तुम्हाला सांगण्याचा किंवा या MPSCच्या मेन्स परीक्षेमध्ये कशा प्रकारे उत्तरे लिहायची असतात हे इथे दाखवण्याचा प्रयत्न किंवा तुम्हाला इथे समजवण्याचा प्रयत्न आपण करत आहेत. या अनुषंगाने आपण बघू शकतो की आजचं उत्तर हे जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण बघू शकतो की भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीमधील आपल्याला इथे संबंध जो आहे तो दर्शवायचा आहे. म्हणजे जागतिक लेवलला भारताची अर्थव्यवस्था ज्याप्रमाणे प्रगती करत आहे त्या संदर्भामधील हा प्रश्न आहे. लक्षात घ्या, GS 3 मध्ये हा प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. परत एकदा सांगेल की आत्मनिर्भर डेली आन्सर रायटिंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. याच्यामधील आपला आजचा प्रश्न आपण पाहणार आहोत. भारताच्या चालू राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील स्थान आणि त्याचा जागतिक संदर्भातील विकास यावरती चर्चा आपल्याला करायची. लक्षात घ्या, प्रश्न समजून घ्या, कारण प्रश्न समजणं हे खूप महत्त्वाचं असतं उत्तर रायटिंगसाठी, आन्सर रायटिंगसाठी. भारताची जी राष्ट्रीय सध्या करंट अर्थव्यवस्था आहे त्याचं जगामधील स्थान, ओके, त्याचं स्थान काय आहे आणि त्याचा जागतिक संदर्भातील विकास म्हणजे जगामध्ये कशा पद्धतीने विकास होत आहे या संदर्भामध्ये आपल्याला इथे उत्तर जे आहे ते लिहायचं आहे. लक्षात घ्या, याचं बॅकग्राऊंड काय तर म्हणू शकेल की नेमकं इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं की भारतीय अर्थव्यवस्था ही थोडंसं येत्या काही वर्षामध्ये भारताचा जो रिअल GDP रेट आहे तो कमी होण्याच्या स्थितीमध्ये आहे. याच्यासोबतच याच्या उलट जेव्हा आपण RBIचा किंवा भारताचा जेव्हा विचार करतो किंवा भारताचा Q2, ओके, हा Q2 मधला जेव्हा रिअल GDP रेट पाहतो तेव्हा 8.2% एवढा रिअल GDP रेट आपल्याला वाढलेला दिसतो. याच्यासोबतच हा मागच्या 6 क्वार्टर, ओके, 6 क्वार्टर मधला सर्वात हाय GDP रेट आपल्याला दिसतो. भारतामध्ये जे इन्फ्लेशन आहे हे इन्फ्लेशन सुद्धा आपल्याला इथे काय करतं, कमी होताना आपल्याला दिसतं. या अनुषंगाने हे उत्तर पाहणं आपल्यासाठी एक महत्त्वाचं आहे. कारण नेमकं ह्या उत्तरामध्ये काय असायला पाहिजे, जेव्हा जागतिक वर्ल्ड ऑर्गनायझेशन भारतावरती टीका करतात किंवा भारताचा जो रेट आहे तो कमी ठरवत असताना सुद्धा भारत कशा पद्धतीने अमेरिकेने टॅरिफ लादलेलं असेल, भरपूर एक्सटर्नल जिओपॉलिटिकल फॅक्टर्स त्याच्यावरती इन्फ्लुएन्स करतात आणि याच्यामधून भारत स्वतःचा कसा मार्ग काढत आहे हे इथे आपल्याला उत्तरामध्ये पाहायचं आहे. या अनुषंगाने आपण बघूयात की ह्या प्रश्नाची इथे प्रस्तावना कशा पद्धतीने किंवा इंट्रो आपण कशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो भारत जो आहे म्हणजे आपला भारत, इंडिया जो आहे तो सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था आहे. त्याच्यामध्ये भारत प्रामुख्याने पुढे आहे. आपण बघू शकतो की भारत जगामधील सर्वात मोठी 4थी अर्थव्यवस्था झालेला आहे आणि 2028 पर्यंत, लक्षात घ्या, 2028 पर्यंत भारत हा 3री सर्वात जगातली मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो असा अंदाज सुद्धा इथं व्यक्त करण्यात आलेला आहे. म्हणजे भारताची प्रगती जर आपण बघितली तर कशा पद्धतीने होत आहे, ओके, हे आपल्याला इथे दिसते. म्हणजे जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्थापैकी एक म्हणून भारत जे आहे ते उदयास येत आहे. जागतिक मंदी असेल, आपण बघू शकतो की टॅरिफमुळे सुद्धा किंवा वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत त्याच्यामुळे जागतिक मंदीसारखी मंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामध्ये भूराजकीय संघर्ष असेल, वेगवेगळे युक्रेनचं रशिया युद्ध असेल किंवा इस्रायल आणि आपण पॅलेस्टाईनचं युद्ध असेल किंवा अमेरिका इराक ज्याप्रमाणे क्लॅशेस चालत, अमेरिका व्हेनेझुएला, अमेरिका ग्रीनलँड, ज्याप्रमाणे या सर्व गोष्टी जगामध्ये घडताना दिसत आहेत त्यामध्ये आपण बघू शकतो की राजकीय संघर्ष आणि पुरवठा साखळी सप्लाय चेनमधील अस्थिरता जी इन्स्टॅबिलिटी आलेली आहे याच्या पार्श्वभूमीवर सुद्धा भारताची एक स्थिर आर्थिक वाढ जी आहे ती प्रगतीच्या दिशेने आपल्याला जाताना इथे आढळत आहे. ओके, याच्यामध्ये आपण पाहू शकतो की मजबूत देशांतर्गत मागणी आणि धोरणात्मक सुधारणा म्हणजे इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म, लक्षात घ्या, इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म केल्यामुळे सुद्धा जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे महत्त्व लक्षणीयरित्या इथे वाढलेले आहेत. म्हणजे थोडक्यात इंट्रोमध्ये आपण त्या एक्झामिनरला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की संपूर्ण या जिओपॉलिटिक्स आपल्या जगामधील वेगवेगळ्या युद्धांनी किंवा वेगवेगळ्या अस्थिरतेच्या मार्गावर असताना कशा प्रकारे भारत जो आहे याच्यामधून मार्ग काढत पुढे जात आहे. म्हणजे त्याला थोडक्यात तो विषय कशा पद्धतीने आपण मांडणार आहोत तो इथे इंट्रोमध्ये आपण पटवून दिलेला आहे. राईट, आता याच्या पुढे आपण पाहूयात की मेन आपल्या आन्सर मेन बॉडीमध्ये काय लिहायचं आहे. लक्षात घ्या, जेव्हा आपण आन्सर लिहित असतो तेव्हा ह्या उत्तराची बॉडी सुद्धा इथे महत्त्वाची असते. म्हणजे मुख्य भाग जो आहे आपल्या उत्तराचा, ओके,
त्याच्यामध्ये आपल्याला काय लिहायचं लक्षात घ्या, हा आर्थिक वाढीचा जो वेळ आहे आणि जागतिक स्थान हा आपला पहिला पॉईंट असणार आहे. कशा पद्धतीने भारताचं जागतिक स्थान आहे आणि कशा प्रकारची भारताची आर्थिक वाढ होत आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो की भारताचा जो GDP आहे तो सातत्याने वाढताना राहिलेला आहे. जे आपण म्हणू शकतो की IMFने जरी अंदाज सांगितलेला असेल तरी GDP आपला भारताचा वाढताना दिसत आहे आणि नाममात्र GDP हा PPP मोजमापांमध्ये भारताचे स्थान जो आहे तो वेगाने सुधारत आहे, आपण बघू शकतो इथे. आणि याच्याच मध्ये वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत अगोदरच अग्रस्थानी असून पुढील काही वर्षात म्हणजे पर्चेसिंग पॉवर प्रायोरिटी ओके या आधारित अर्थव्यवस्थांमध्ये भारत आधीच अग्रस्थानी असून पुढील काही वर्षात भारत जागतिक स्तरावरती अग्रगण्य अर्थव्यवस्थामध्ये अधिक इथे प्रभावी भूमिका जी आहे ते बजावू शकेल, अशा पद्धतीचं आपण आपल्या फर्स्ट पॅरामध्ये मांडू शकतो. आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे जे IMF सांगितलेलं आहे ओके, या IMFचा अंदाज आणि वर्ल्ड बँक यांनी जो अंदाज व्यक्त केलेला आहे या अंदाजापेक्षा सुद्धा भारत जो आहे तो चांगलं काम इथे करताना दिसतोय. त्यांनी जे अंदाज व्यक्त केलेले होते त्यांनी सांगितलेलं होतं की येत्या काळामध्ये भारत जो आहे त्याच्या GDP मध्ये इथे कमी येईल किंवा मागच्या सारखे ज्याप्रमाणे आता GDP भारताचा हाय राहिलेला आहे क्वार्टर थ्रू सेकंड वगैरे मधला, तर हा पुढे GDP इथे मंदावू शकतो असं यांचं मत आहे. यांच्या म्हणजे आपण म्हणू शकतो की यांनी सांगितल्यानंतर सुद्धा भारताची अर्थव्यवस्था जी आहे ती प्रगती करताना दिसत आहे. म्हणजे यांचे अंदाज चुकीचे ठरवलेले आहेत असं इथं म्हणता येईल ओके, हे आपण इथे मांडू शकतो. याच्यानंतर दुसरा पॉईंट उद्योग आणि सेवा क्षेत्राची भूमिका याबद्दल सुद्धा लिहू शकतो. पहिल्या लक्षात आलं आर्थिक वाढीमध्ये भारताचे एक जागतिक स्थान कशा प्रकारे उंचवताना दिसत आहे. दुसरा आपण म्हणू शकतो उद्योग आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये भारताची वाढती भूमिका इथे सुद्धा मांडू शकतो. याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा जो कणा बॅकबोन म्हटलं जातं ते कशाला म्हटलं जातं, सध्या या सर्व्हिस सेक्टरला म्हटलं जातं ओके. हे सेवा क्षेत्र विशेषतः IT म्हणजे माहिती तंत्रज्ञान जे आहे, वित्तीय सेवा असेल, स्टार्टअप्स असतील आणि डिजिटल अर्थव्यवस्था हे जागतिक स्तरावरती स्पर्धात्मक ठरलेले आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतो की भारताचे उत्पादन संवर्धन धोरण त्याच्यामध्ये पायाभूत इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारची गुंतवणूक आपल्याला भारत करताना दिसतोय. याच्यासोबतच भारताची जी एक्सपोर्ट आहे ते सुद्धा वाढवण्यासाठी कशा प्रकारचे भारत स्वतः एक मॅन्युफॅक्चरिंग हब, जसं की आपण बघितलेलं आहे की मेक इन इंडिया हे भारताची पॉलिसी आहे. भारताने इंडिया अंतर्गत इथे वेगवेगळ्या प्रोडक्शनला थोडंसं आपण म्हणू शकतो की पाठबळ देण्यासाठी वेगवेगळ्या धोरण इथे अवलंबलेले आहेत. कशा प्रकारे भारत हा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये सुद्धा अग्रस्थानी इथे जाताना दिसतोय किंवा इथे बनू पाहतोय, एक हब मॅन्युफॅक्चरिंग इथे बनू पाहतोय. अशा प्रकारचा दुसऱ्या पॅरामध्ये आपण इथं आन्सरमध्ये आपल्या इथे लिहू शकतो राईट. ज्याच्यानंतर आपण बघितलं तर पुढच्या पॅरामध्ये जे आपण मेन बॉडीमध्ये आपण लिहू शकतो की भारताची राष्ट्रीय धोरणे आणि आर्थिक सुधारणा कशा प्रकारे ती इम्प्रूव्ह होताना दिसत आहेत किंवा कशा प्रकारे त्या इथे मांडल्या गेलेल्या आहेत. लक्षात घ्या GST असेल, त्याच्यानंतर बँक करप्सी कोड ओके इथे दिलेला आहे की बँक करप्सी कोड जो आहे तो सुद्धा इथे महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो की ही जी संहिता आहे डिजिटल पायाभूत सुविधा ओके, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे आणि थेट परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन, ईज ऑफ डुईंग बिझनेस असेल सुधारणा, यामुळे भारतात गुंतवणूकदारांचा विश्वास इथे वाढलेला आपल्याला दिसतो. आणि या सुधारणा भारताला एका जागतिक वर्ल्ड आपण म्हणू शकतो की जागतिक लेवलला जागतिक सप्लाय चेनमध्ये इथे एक महत्त्वाचा एक म्हणू शकतो की भागीदार म्हणून इथे पुढे येण्यास ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कारणीभूत ठरतात. मग आता इथे लिहायचं आपल्याला याचे कारणे ओके, याचं थोडक्यात आपण म्हणू शकतो की लाभ आणि आव्हाने काय आहेत. मग ह्या सर्व गोष्टीहून भारताला लाभ काय होता आणि त्याचे आव्हाने काय आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे सर्वात विशाल आणि युवा कार्यबल भारताकडे आहे ओके. आपण म्हणू शकतो की भारत हा सगळ्यात आपण म्हणू शकतो की 28 एज भारताचं म्हटलं जातं, सगळ्यात युवा जगामध्ये भारतामध्ये आहेत. हे एक भारताचं एक स्ट्रॉंग पॉईंट आहे. वाढती देशांतर्गत मागणी म्हणजे भारताची बाजारपेठ जी आहे ती खूप मोठी आहे. आपण बघू शकतो की जागतिक लेवलला सुद्धा वेगवेगळे देश भारताच्या बाजारपेठेमध्ये येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करताना आपल्याला दिसत असतात. डिजिटल आणि तांत्रिक एक इनोव्हेशन सुद्धा भारतामध्ये आता नवीन होताना आपण पाहतो. आणि बहुपक्षीय आणि द्विपक्षीय आर्थिक भागीदारी सुद्धा भारत आपल्याला इथे करताना वेगवेगळ्या देशांसोबत दिसतोय. म्हणजे ज्याप्रमाणे EU सोबत मल्टीलॅटरल कोऑपरेशन केलेलं आहे ओके, बायलॅटरल कोऑपरेशन वेगवेगळ्या देशांसोबत ॲग्रीमेंट जे आहे ते भारत करताना इथे दिसतो राईट. हे मुद्दे इथे लाभमध्ये लिहू शकतो. आणि आता याच्या पुढे आव्हाने काय आहेत या सर्व गोष्टींपुढे, तर इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे रोजगार निर्मितीचा अपुरा वेग.
ज्याप्रमाणे रोजगार पाहिजे त्याप्रमाणे निर्मिती होत नाही. कारण काय, रोजगार निर्मिती होते पण लोकांना जास्त काम भेटत नाही, कारण इथे स्किलची कमी आहे. ओके, स्किल कमतरता आहे. मग इथं स्किल वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सामाजिक व प्रादेशिक असमानता आहे. भारतामध्ये वेगवेगळे रिजन आहेत, वेगवेगळे समाज आहेत, वेगवेगळे प्रदेश आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की अनेक, आत्ता सुद्धा आपण जर भारतामध्ये बघितलं तर असे अनेक असा प्रदेश आहे, खूप राज्यांमधला असा, बहुतेक राज्यांमधला प्रदेश आहे तो आणखीन सुद्धा इथे मागासलेला आपल्याला दिसून येतो. याच्यामध्ये वित्तीय समावेशनामधील तफावत आहे. ओके, याच्यासोबतच हवामान बदल आणि शाश्वत विकासासाठी संबंधित दबाव या संदर्भामध्ये आपण तिथे जे आहेत आपल्याला आव्हाने इथे फेस करायचे आहेत. ओके, ज्याप्रमाणे क्लायमेट चेंज होतो त्याप्रमाणे भारताच्या ॲग्रिकल्चरवरती याचा डायरेक्टली प्रभाव पडतो. कारण आपण बघितलेलं आहे की भारतामध्ये सर्वात मोठा वर्ग जो आहे तो शेतीशी जोडला गेलेला आहे आणि डायरेक्टली ॲग्रिकल्चरवरती इम्पॅक्ट पडला तर नक्कीच तो भारताच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा इथे आपण म्हणू शकतो की हानी पोहोचवतो किंवा अर्थव्यवस्थेला सुद्धा भारताच्या इथे तडा पोहोचवतो. मग हा हवामान बदल आहे आणि शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट ज्या प्रकारे करायची आहे त्याच्या आपण आंतरराष्ट्रीय सुद्धा वेगवेगळे, जसं की आपण बघितलं की हवामान संदर्भामध्ये सुद्धा भारतासाठी जे झिरो कार्बन इमिशन करायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा भारतावरती दबाव आहे किंवा आंतरराष्ट्रीय क्लॉजेस आहेत. ओके, त्याचा सुद्धा परिणाम जे आहे या गोष्टींवरती होताना आपल्याला दिसतो. या सर्व मुद्दे आपल्याला ह्या आन्सरमध्ये इथे मांडू आपण शकतो. आता हे आपण इथे मुख्य बॉडीमध्ये काय लिहायचं ते पाहिलेलं आहे. आता कन्क्लुजनमध्ये आपण पाहूयात की कन्क्लुजन कशा पद्धतीचे या आन्सर जो आहे तो कन्क्लूड करायचा आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण मांडू शकतो की भारताची जी अर्थव्यवस्था आहे. ओके, प्रश्न लक्षात आहे, प्रश्नामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे तर जागतिक भारताचे स्थान, अर्थव्यवस्था ज्याप्रमाणे भारताची इम्प्रूव्ह होत आहे. ओके, त्या संदर्भामध्ये प्रश्न होता. प्रश्न तर विसरले नाहीत ना, राईट. तर इथे लक्षात घ्या, एकूणच भारताची राष्ट्रीय अर्थव्यवस्था सध्या मजबूत आणि गतिमान अवस्थेत असून जागतिक आर्थिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताची भूमिका सातत्याने विस्तारताना दिसत आहे. ज्याप्रमाणे आपण बघू शकतो की भारताचा रिअल GDP रेट Q2 मधला वाढलेला आहे किंवा भारताचा जो इन्फ्लेशन जो आहे तो रेट कमी झालेला आहे. ज्याप्रमाणे भारत जो आहे तो वेगवेगळ्या अँगलमधून किंवा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ज्याप्रमाणे इम्प्रूव्हमेंट करताना आपल्याला दिसत आहे. ओके, म्हणजे भारताची भूमिका आपल्याला सातत्याने पुढे पुढे गेलेली दिसते किंवा विस्तारलेली आपल्याला पुढे दिसते आणि या वाढीला एक सस्टेनेबल, सर्वसमावेशक, शाश्वत म्हणजे इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणतात. ओके, सस्टेनेबल ग्रोथ आणि रोजगार निर्मिती प्रधान बनवण्यासाठी दीर्घकालीन धोरणात्मक नियोजन आवश्यक आहे. खूप महत्त्वाचा शब्द आहे, लक्षात घ्या. दीर्घकालीन धोरणात्मक नियोजन हे आपल्याला आवश्यक आहे. याच्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट कॅपिटल जे आहे, मानवी संदर्भामध्ये ह्युमन डेव्हलपमेंटचा जो विकास आहे आणि संस्थात्मक सुधारणा, इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म हे जे आहे त्या सर्व गोष्टींसाठी आपल्याला आवश्यक आहेत. ओके, मग ही लॉंग टर्म जे डेव्हलपमेंट आपल्याला जी आता शॉर्ट टर्म दिसते ही जर लॉंग टर्म ठेवायची असेल तर नक्कीच इथं फायनान्शियल डिसिप्लिन सुद्धा महत्त्वाचे आहे, वित्तीय नियोजन सुद्धा महत्त्वाचं आहे. याच्यासोबतच आपण बघू शकतो की इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म सुद्धा भारतामध्ये येणं इथं किंवा घेणं आवश्यक आहे. मॉनिटरी रिफॉर्म इथे आणणं आवश्यक आहे. ओके, मग अशाच पद्धतीने जर भारताला आपण ह्या सर्व फ्युचरचा जर विचार केला, जर आपण ही ग्रोथ सस्टेनेबल ठेवली, ही जर ग्रोथ आपण पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून या सर्व धोरणांचा जर विचार केला, एक धोरणात्मक नियोजन ठेवलं तर नक्कीच भारताला खऱ्या अर्थाने जागतिक नेतृत्वाच्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन जातील. या पद्धतीने आपण जे आहे तर आपलं आन्सरचं निष्कर्ष म्हणजे कन्क्लुजन जे आहे आपण इथे मांडू शकतो आणि ह्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने इथे आपण संपवू शकतो. अशा पद्धतीने जर उत्तर असेल तर नक्कीच तुम्हाला एक्झामिनर जो आहे तो इथे मार्क्स दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुम्हाला सगळ्यांपेक्षा इथे चांगले मार्क्स पडण्याची इथे शक्यता आहे. यामुळे या सर्व अंगाने विचार करून आपल्याला एक इन्क्लुझिव्ह आन्सर बनवण्याचा इथे प्रयत्न करायचा आहे आणि ह्या प्रकारे आपण ज्या प्रकारे इथे सांगितलेलं आहे, ह्या मेन्स टेस्ट सिरीजमध्ये तुमचे जे पेपर तपासले जातातच, परंतु इथे आन्सर कशा पद्धतीचं पाहिजे आहे आणि बाकीच्या सर्व जे इम्प्रूव्हिंग फॅक्टर तुम्हाला मेन्ससाठी लागणार आहेत ते सुद्धा इथे तुम्हाला गाईड करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. राईट, तर आजच्या या आन्सर रायटिंग आपल्या सिरीजमध्ये आपण इथेच थांबूयात. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट आन्सर सेशनमध्ये. धन्यवाद.